नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत गावाकडच्या पद्धतीने अगदी पौष्टिक अशी अख्खा मसूरची भाजी. ही भाजी भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत खूपच छान लागते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. तर सगळ्यात आधी मी अख्खा मसूर 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवला होता. मसूर चांगला भिजल्यानंतर तो कुकरमध्ये टाकला. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद घालून मसूर मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घेतलेला आहे. तोपर्यंत आपण फोडणीसाठी लागणारं साहित्य तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेले आहे कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता. हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेले आहे. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. लसूण छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. लसूण परतल्यानंतर आता त्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून कांदाही सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून तो मऊ शिजेपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे. आता त्यामध्ये मसाले घालण्याची वेळ झाली आहे. मी त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला, कोथिंबीर मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. सर्व मसाले तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. यानंतर शिजवून घेतलेला मसूर त्यामध्ये घालून घ्यायचा आहे. भाजीला छान घट्टपणा यावा म्हणून मसूर थोडासा चमच्याने मॅश करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता ही भाजी मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे छान उकळून द्यायची आहे. शेवटी भरपूर ताजी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली गरमागरम झणझणीत आणि स्वादिष्ट अख्खा मसूर भाजी तयार झाली आहे. तर तुम्हालाही ही अख्खा मसूरची भाजी कशी वाटली आणि ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे जरूर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.